नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आयडे केअर संस्थेत 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी आयडे केअर संस्था संचलित मतिमंद मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र रामवाडी पेण रायगड येथे 79वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर गीता वनगे उपस्थित होत्या। त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची शानदार सुरुवात झाली। राष्ट्रगीतानंतर सर्व उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणाद्वारे आपले कलागुण सादर केले। देशभक्तीपर भाषणे, गाणी, नृत्य तसेच ऑपरेशन सिंदूर या भावस्पर्शी नाट्यप्रयोगाने उपस्थितांची मने जिंकली। या स्किटचे लेखन व दिग्दर्शन संस्थेच्या नृत्य शिक्षिका सौ वेदिका मोडक यांनी केले होते। विशेष शिक्षक, मार्गदर्शक व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाचे पालक व पाहुण्यांनी मनपूर्वक कौतुक केले। कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन संस्थेच्या अध्यक्षा व मुख्याध्यापिका सौ प्रेमलता पाटील मॅडम यांनी केले। प्रमुख पाहुण्यांची ओळख श्री महेंद्र मोहिते सर यांनी करून दिली। कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी संस्थेच्या संस्थापिका सौ स्वाती मोहिते मॅडम यांनी सर्व पाहुणे, पालक, विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आभार मानले। या प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा डॉक्टर शिल्पा ठाकूर, मराठा समाज अध्यक्ष श्री पी.टी. शिंदे, श्री रमेश वनगे, श्री संजय कदम, श्री राजेश महाळकर, श्री डॉक्टर सोनवणे, श्री विनायक गोखले, श्री हिरे, श्री जितेंद्र नाले, सौ स्नेहल तुपे, श्री प्रकाश राजन, श्री सोरटे सर व श्री व सौ व्यवहारे, सौ अर्चना कटके, सिद्धेश महाळकर तसेच इतर अनेक मान्यवर, पालक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम सर्वांच्या सहभागातून अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पेण। लोक जी आता मेहनत घेतात त्या मुलांना, तर त्यांच्यासाठी एक कौतुकाचं म्हणून मी गाणं म्हणते की किती कष्ट करायला लागतात। तर ज्योतिबाचा नवस त्यातलं गाणं आहे, तर ते मी म्हणते। मला काय खूप सुरेख गाता येतं असं नाही, पण मी प्रयत्न। दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर